दाखवा बरं. हां मित्रांनो बघा, इकडं शिल्पा, सूर्या, इकडं आमची सासूबाई, इकडं डॉक्टरांची आई आहे. तर हे बघा 2 मळ्या आणल्या आपण. तर ते मळ्यांमध्ये ना आपण खेकडी, हां हे बघा खेकडी टाकवल्या उचकून. याच्यात पण टाकवायचं काम चाललंय. हे बघा ह्या बेलखड्या खेकड्या, काही काळ्या खेकडी आणलेल्या. हां आणि आता ही मळई अशी बांधून घ्या. बघ बरं कशी बांधली. हां हे बघा अशी मळई बांधून घेतले. आणि हे खालचे डबकामध्ये एक टाकवायचे मळे. हे बघा इथं लावायचे आपल्याला ही मळे. हे बघा याच्यात मरणाचा मासा, हे ते ढवळा, मळे, मुऱ्या आणि त्या चिचण्या. ते पाकुड खेत मरणाच्या. हे बघा इथं एक मळई लावली. हे पितळ्या लावायच्या ना. हां आणि बघा 2 किती आहे 2-3 आणि 3 पितळ्या. तर त्या पितळ्या पण लावायच्या आपल्याला. हां हां मासा इथं खेकडीच्या पांगड्या अशा टिचून घ्याव. मळईवरच्या नाही दिसते का? नाही मळईवरचं नाही दिसलं. नाही ते मळईवरचं बघू ना. हे बघा हे मळई व बरंच मासा आला बर का. आणि ती एक पितळी ते तिथं लावायचे. हे बघा ही पितळी अशी लावली इथं. त्याचं बिळकुनी काय. हां 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 बरोबर बरोबर. हे बघा दुसरी पितळी हे इथं लावले. तिसरी पितळी आपण हे इथं लावले. तर पितळी लावल्या लावल्या बघा तिथं मासं दिसता. मित्रांनो तिकडं खाली जी आपण पितळी लावलेली का ती काढून आणले. तर त्याच्यात किती मासा आला बघू. हां आया पण त्या ढवळ्याचा. हां ढवळच मासा. हां याच्यात चांगल्या. मित्रांनो बघा ही एक पितळी काढली आता. त्याच्यात मुरे आणि ते ढवळा 1-2 मळ्या आहे. 1-2 मळ्या आणि मुऱ्याचा बाकी. हे बघा मस्त मिळाल्या. आवड्या नाही येते बरं का मुऱ्या. मित्रांनो हे पितळी बघा कवडा मासा. हा त्याच्यात मळे दिसता, मुरे आणि त्या चिचण्या पाकुडख्या. मळे, चिचण्या आणि मुऱ्या. बरंच मासा त्याच्या आतही बरंच घुसतीन हळूहळू. मित्रांनो ही पितळी आता काढू बरं आपण. ते चिचण्याच दिसत्या वरतून तर. नाही बर का त्याच्या.
मित्रांनो नाही पितळीत आवड्या आल्या बरं का बोलू शकत आल्या गरून खेकड धरले चांगले मच्छी खाली मुऱ्या सांगायची जमली हे बघा आमच्या आईने बघ किती मोठी खेकडे धरली घरून घराने ना हे अशी घराने केली ही खेकड आईली खेकडी धरती. आता ही मळई आपण काढून बघू बरं ते मळई मध्ये किती मासा अडकला. हाय ना हाय का मित्रांनो मळई मध्ये चांगलं मासा अडकला असा वाटत. मग आता मळई उचकून बघू कवडं मासा त्याच्यात. हा ना बरंच दिसत जरा बरं काढत आहे मोठ्याला मळे मोठा मळे ते मळ्या गेला का मग उरे नाही घुसते जरा तरी आहेत बऱ्या मळ्या उडल इकडे उडल सगळे एकत्र कर ना त्यामुळे खायला पिशे मळ्या उडल. मित्रांनो हे मळई मध्ये बघा भरपूर मासा आला. मुऱ्या भरपूर आल्या आणि 2 मळ्या. हे दुसरे मळई मध्ये याच्यात जरा कमी आहे बरं का सगळे मग जम आणि हेरा आवड मासा पकडला. तर आता आपण निघणार आहे घरी आणि आवड्याचाच कालवण करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो बघा आवड्या मुऱ्या आपण आणल्या धरून आज कमीचा पण काय हरकत नाही. आवड्याचा पण एक चांगला रस्सा होईल. आणि या पिंजऱ्यात आपले 2 अडकलेल्या त्या खेकडी आणि एक आज घरून मिळाले. तर हे 3 खेकडीचा एक आपण कालवण करणार आहे आणि हे आवडूशे मुऱ्यांचा एक कालवण करणार आहे. तर पहिल्यांदा आहे ना आता मग ह्या मुऱ्या साफ करून घेतो आणि ह्या खेकडी पण साफ करून घेतो. मित्रांनो बघा मुरे मासा झाला आपलं साफ करून. हे मठांना 1-2 मळे होतं त्यांची पोटा फोडल्या आणि ते पण व्यवस्थित साफ करून घेतला. इकडं खेकडी पण उचकून घेतल्या आणि धुवून घेतल्या. आणि इकडं बघा खेकडीचा मांदा आहे. तर आता दोन्ही कोड्यासाला आपण द्याव फोडणी. मित्रांनो इथं कढईत आपल्याला मोऱ्यांच्या कोड्यासाला द्यायची फोडणी. आणि आता कांदा आणि लसूण चांगलं परतून घ्या. कांदा झालाय आपला परतून. आता मसाला टाकू. हळद टाकवली, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, चिकन मटन मसाले. मित्रांनो बघा मसाला झाला चांगलं परतून. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकू. मित्रांनो बघा मासा टाकवला आणि आता चांगलं परतून घ्या. थोडंसं पाणी टाकू. आणि आता चांगली उकळी येऊन द्या. लसूण टाकावं. मित्रांनो हे बारके बघुल्यात आहे ना आता आपल्याला खेकडीच्या कोड्यासाला द्यायचे फोडणी. कांदा टाकवलाय. खेकडीच्या कोड्यासाला बघा कांदा परतून झाल्यानंतर मसाला टाकव आणि मांदा टाकवलाय आणि चांगला परतून घेतलाय. तर आता टाकायच्या खेकडी.
बारीक झाला का आपला. मित्रांनो, खेकडीच्या कोड्यासात पाणी वाचलंय आणि आता याला चांगली उकळी येऊन द्या. इकडे बघा मुऱ्यांचा कोड्यास झालाय, खेकडीचा कोड्यास आहे आपला होत आलाय. तर आता आपण बसणार आहे जेवाय. आता आपण ताट वाढून घेतलाय. इकडे बघा या खेकडीचा कालवण आहे. शिंगडा बघा, शिंगडा कसा, आहा एक नंबर शिंगडा आहे. आणि इकडे मुऱ्यांचा कालवण, 1-2 मळे आहे त्याच्यात. तर आता आपण बसणार आहे जेवाय. तर जेवाय या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला वाया तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा.